ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. वेडात मराठे वीर दौडले सात. सातच का म्हटले? बाकीचे कुठे गेले? आणि वीर आहेत ना, वेडात का म्हटलं? चला बघूया काचं उत्तर. गोष्ट आहे कोल्हापूरच्या नेसरी या गावची. प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते आणि तेव्हाचे मुघल आदिलशहा याने बहलोल खान यांना मराठ्यांवर चढाई करण्यास सांगितले होते. पण त्यांचा हा मनसुबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच लक्षात आला होता आणि म्हणूनच त्यांनी प्रतापराव गुजर यांना खानास मारावे असा संदेश पाठवला. ज्याप्रमाणे महाराजांचा संदेश आला त्याप्रमाणे प्रतापराव गुजर यांनी बहलोल खानाचा पराभव केला. पण त्यांना जिवंत सोडून दिले. अभय देऊन सुद्धा बहलोल खान हा सतत मराठ्यांवर पुन्हा पुन्हा चढाई करायला लागला आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी पत्राद्वारे प्रतापराव गुजर यास खडसावले. त्यांनी लिहिले, बहलोल खान पुन्हा पुन्हा स्वराज्यावर चढाई करत आहे. त्याचा काहीतरी बंदोबस्त करा, अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका. महाराजांचे हे पत्र मिळताच प्रतापरावांचं रक्त सहसळू लागलं. 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीचा दिवस होता तो. आणि त्या दिवशी आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या महाराजांचा संदेश, त्यांचा हुकूम पाळायचा अशा त्यांनी आपल्या सोबत 6 शिलेदारांसोबत नेसरीच्या खिंडीत हल्ला केला. नेसरीच्या खिंडीत होते बहलोल खान आणि त्यांच्या सोबत त्यांचे शेकडो सैनिक. कोणताही विचार न करता फक्त 7 मराठे त्या बहलोल खानाच्या सैन्यावर तुटून पडले. एकीकडे 7 मराठे आणि दुसरीकडे शेकडो मुघल. आणि तरीही या 7 मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन नेसरीची खिंड पावन केली. आजही कोल्हापूरमध्ये नेसरी गावात प्रतापराव गुजर यांचं स्मारक आहे आणि महाशिवरात्रीला दरवर्षी तिथे वेगवेगळे कार्यक्रम होतात. आणि अशा प्रतापराव गुजरांच्या पराक्रमासाठी कवी कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य रचलेलं आहे. जय भवानी, जय शिवाजी.